काँग्रेसचे नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत असं भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र त्यांना आम्ही वेटिंगवर ठेवलं आहे असा भाजपकडून सतत सांगितलं जात आहे. याबद्दल काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते भाजपमध्ये जाण्याच्या मानसिकतेत आलेले आहेत. त्याबद्दल त्यांना थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणार आहात? या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची थेटपणाची भूमिका आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे नेत्यांना फोडा असं थेट भाजपचे पक्षाध्यक्ष जे आहेत हे त्यांच्या मीटिंगमध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वारंवार सांगत असतात. पक्षाच्या बैठकीत ते त्यांची भूमिका सांगत असतात. ही भूमिका काय दर्शवते की काँग्रेस मुक्त भारत करायचा हे बोलणारे बीजेपी हे विसरून गेली भारतीय जनता पार्टी की त्यांचाच पक्ष आता काँग्रेस युक्त झालेला आहे. आणि दुसरीकडे काँग्रेस इतके प्रवेश झाल्यानंतरही संपलेले नाही. यातून त्यांनी धडा घेतला पाहिजे. आमचे नेते निश्चित कुठल्या ना कुठल्या अडचणीने इकडे तिकडे जात असतील, मात्र काँग्रेसचा कार्यकर्ता काँग्रेसच्या सोबतच आहे. तर दुसरीकडे देशभरात एका बाजूला लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली करणारी आणि संविधानाच्या संदर्भामध्ये आक्रमकतेने ते बदलण्याचा प्रयत्न करणारी भाजप एकीकडे आहे, तर दुसरीकडे लोकशाही मूल्यांची पाठराखण करणारी आणि संविधानाच्या संवर्धन करणारा काँग्रेस दुसऱ्या बाजूला आहे. त्यामुळे आजही काँग्रेस विरुद्ध भाजप हीच खरी लढाई आहे आणि या लढाईमध्ये जनता आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हे पक्षासोबत आहे. आपण महाराष्ट्रभर दौरे करत आहात. प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटत आहात. तळागाळातल्या कार्यकर्त्यांना काँग्रेस नेतृत्व ताकद द्यायला कमी पडले का? आपलं काय निरीक्षण आहे? या संदर्भामध्ये ज्या युती आघाडीच्या अनुषंगाने जो एक गोंधळ निर्माण झाला होता त्याची किंमत सर्वच राजकीय पक्षांना चुकवा लागली. जाहीर आहे की काँग्रेसलाही चुकवा लागली. 6 मुख्य राजकीय पक्ष आज महाराष्ट्रामध्ये आहे. याआधी एवढं मोठ्या प्रमाणावर कधी राजकीय पक्ष महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर नव्हते. जे पॉलिटिकल हेपेटायझर जे असतं चयापचय जे आहे त्यालाही 6 पक्ष जे आहेत हे कुठेतरी हे न पचणारे झालेले आहेत. असं एक राजकीय चित्र असताना यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील संवाद आणि जी साखळी आहे ती साखळी ही मजबूत करण्याची आणि संवाद वाढवण्याची निश्चित आवश्यकता आहे. तुमच्याकडं म्हणजे काँग्रेस पक्ष बुडीत गेल्यानंतर सगळी परिस्थिती सांभाळण्यासाठी धुरा दिलेला आहे. मग ही तुम्ही कसे पार पाडणार आहे? काँग्रेस हा कधीही बुडणार नाही, कारण भारताचा डीएनए आणि काँग्रेस पक्षाचा डीएनए हा एक आहे. काँग्रेस पक्षाचा जो विचार आहे, काँग्रेस पक्षाची जे धोरणं आहेत हे भारताच्या संस्कृती परंपरा आणि लोकजीवनातून आलेली आहेत. त्यामुळे काँग्रेस हा कधीही न डुबणारा एक पक्ष आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला कमी यश जरूर आलं असेल, मात्र जी विरोधी पक्ष नेत्यांनी जी काही भूमिका आहे ती काँग्रेसला पार पाडायची याच्यातही दुमत नाही. त्यामुळे जोरकस पद्धतीने लोकतंत्र आणि संविधानाच्या संरक्षणाकरता जे पक्ष असतील त्यांना सोबत घेऊन प्रसंगी आम्ही आमचं राजकीय उत्तरदायित्व समजून एकाकी झुंज देण्यास देखील तयार आहोत. ओसाडणाची पाटील की तुमच्याकडे आलेली आहे असं सातत्याने कंटिन्यू होत आहे. 125 वर्षाचा पक्ष आहे. एक जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास आहे. ज्या पक्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ज्या पक्षांनी या देशाला लोकशाही या देशामध्ये उभी केली, ज्या पक्षांनी या देशाला वैभव प्राप्त करून दिलं, हा पक्ष डुबणं हे कदापि शक्य नाही. त्यामुळे असा जे विचार करत असतील आणि हे विश्लेषण जर राहत असतील, यांना या देशाचा जाज्वल्य स्वरूपाचा इतिहास माहीत नाही. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची किंमत ज्यांना माहीत नाही, त्यांना या देशाच्या स्वातंत्र्यानंतर 2 पंतप्रधानांचं बलिदान झालं ते विसरतात आहे. महात्मा गांधींचा पहिला दहशतवादी हमल्यामध्ये त्यांचा खून झाला आहे हे विसरतात आहे. आणि अशा प्रकारचे वक्तव्य करणं म्हणजे राष्ट्रद्रोहातील एक विषय असू शकतो का, हा माझा उलट प्रश्न आहे. राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येण्याचा विचार चाललेला आहे. शरद पवारांनी त्याबाबत भाष्य केलंय. काँग्रेस त्याकडे कसं बघतंय? आम्ही भारत जोडो आले आहोत आणि जर कुठे 2 विचार, 2 माणसं, 2 फुटलेली पक्ष, 2 परिवार एकत्र येत असतील तर यामध्ये आक्षेप घेण्यासारखं काही नाही. शुभेच्छा आणि स्वागतच आहे. मात्र आमची राजकीय जी भूमिका आहे, जो भाजप जी आहे ती देशभरामध्ये लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली करत आहेत आणि दुसरीकडे संविधान जे आहे ते बदलू पाहत आहे. त्यामुळे संविधानाच्या संरक्षणाकरता संवर्धनाकरता आणि दुसऱ्या बाजूला लोकशाही मूल्यांची पाठराखण करण्याकरता जे राजकीय पक्ष येतील त्यांच्यासोबत आमची भविष्यात देखील आघाडी राहील.
25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.